औरंगाबादमध्ये आपलं स्वागत आहे। औरंगाबाद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आम्ही जे न्यू हाय स्कूल चौका फुलंब्री रोड मध्ये आहे आणि आमच्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत। त्यांच्याशी पूर्ण माहिती जे विद्यार्थी पालक आहेत त्यांना देतो। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि आपले जे शाळा आहे तो किती वर्ष झाले शाळेला आपली पूर्ण माहिती देतो? जवळजवळ शाळेला आज 52 वर्ष पूर्ण होत आहेत शाळा स्थापन होऊन। आजपर्यंत विद्यार्थी संख्या वगैरे आमच्या शाळेमध्ये भरपूर आहे। ज्युनियर कॉलेज आपल्याकडे 11वी आर्ट आणि 11वी सायन्स आपल्याकडे चालू आहे। सर, आपण म्हटले की आपल्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज पण आहे, तो आपली जी शाळा आहे तो पहिली ते किती पर्यंत आहे आपल्याकडे पूर्ण? 8वी ते 12वी पर्यंतची शाळा आहे सर। सर, आपल्या शाळेत जे विद्यार्थी आहेत तो फक्त मुलं आहे का मुली आहे, दोघे आहे का पूर्ण माहिती? मुलं आहेत आणि मुली आहेत। जवळजवळ आपल्याकडे मुलींची संख्या जर पाहिली तर हायस्कूलसाठी म्हणजे 8वी ते 10वी साठी जवळजवळ 233 मुली आहेत आणि मुलं 292 मुलं, अशी एकूण 525 मुलं या ठिकाणी 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतात। सर, शासनाकडून जे सुविधा विद्यार्थ्यांना जे मिळते सर, तर आपल्या शाळेकडून कोणकोणती स्कीम आहे? जे स्कॉलरशिपची स्कीम असते, कोणकोणती वेगवेगळी स्कीम असते? जेवढ्या स्कॉलरशिप शासनाच्या आहेत त्या सर्व सुविधा आपण या शाळेमध्ये देतो। एकही विद्यार्थी कोणत्याही शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही अशी आमच्या महशिप्र मंडळ औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार आमच्या या शाळेमध्ये सर्व शिष्यवृत्तीचा योग्य पद्धतीनं फॉर्म भरून विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न आज माझी शाळा मोठ्या प्रमाणात करते। सर, जे सांस्कृतिक कार्यक्रम असते तो आपल्या शाळेमध्ये कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होते त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती? आता शाळेमध्ये बघा, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो। प्रत्येक वर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो आणि जिल्हा परिषद मार्फत जे जे काही विविध स्पर्धा असतात त्याही आपल्या शाळेमध्ये घेतल्या जातात। सर, शासनामार्फत जे विद्यार्थ्यांना सुविधा मिळण्यासाठी जे प्रयत्न चालू आहे, ते बसेसचे जे प्रयत्न होतो, तर आपल्या शाळेमध्ये बसेसचं आहे का, नियोजन आहे का? बसेससाठी सर मी जवळजवळ 2 वर्ष झालं प्रयत्न करत होतो, पण सुरुवात या मराठवाड्यामध्ये मला वाटते माझ्या तालुक्यापासून किंवा माझ्या शाळेपासून झाली आहे। पहिलं पत्र मी काय केलं, आपले एसटी महामंडळाला दिलं आणि त्यानंतर त्यांनी कारवाई सुरू केली। आज माझ्याकडे जवळजवळ 200 मुलं येतात आणि 130 मुली येतात बसने ये जा करतात। माझ्याकडे 12 गावातून मुलं येतात सर, जेणेकरून लिंगदरी आहे, खामखेड आहे, बेल्डा आहे आणि असे एकूण जवळजवळ 12 गावामधून माझे विद्यार्थी बसने ये जा करतात। सर, आपल्या शाळेमध्ये जे माध्यम आहे तो माध्यम कोणता आहे आणि जे कॉलेज आहे कॉलेजमध्ये फॅकल्टी कोणकोणती आहे त्याच्याबद्दल? शाळेचं जे सेमी आणि मराठी माध्यम आमच्याकडे 2 आहेत आणि कॉलेजमध्ये आर्ट आणि सायन्स हे 2च फॅकल्टी आहेत आपल्याकडे। 11वी आर्ट आणि 12वी आर्ट, 11वी सायन्स आणि 12वी सायन्स असे 2च फॅकल्टी आहेत आपल्याकडे। सर, जे मुलं सिटीतले जे औरंगाबाद शहरचे आहेत त्यांना ऍडमिशन घ्यायचे आपल्या कॉलेजमध्ये, तर त्यांना काय सुविधा आहे का कॉलेजमध्ये? नाही सर, असा नियम आहे शासनाचा DRD ऑफिसचा की जेणेकरून हे जे विद्यार्थी आहेत की हे ग्रामीण भागातले, माझी शाळाची ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली आहे, त्यामुळे फक्त जवळपासच्या खेड्यातील आणि त्यांचे आधार पाहूनच आपण या ठिकाणी कॉलेज आणि शाळेला ऍडमिशन देतो। शहरातल्याला कुणालाही आपण ऍडमिशन देत नाही, कारण त्यांचा आधार शहरातलं राहतं आणि या परिसरात ज्यांचा आधार आहे, जे की चौका तालुका आहे, या तालुक्यामधीलच आपण काय करतो, आधार घेऊन त्यांना प्रवेश देतो। सर, आपण पूर्ण माहिती दिली। आता एक पूर्ण माहिती देऊ लागला की जे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जी शिक्षा असते, तर आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये तंत्रज्ञानाची शिक्षा देण्यात येते का? येते सर, तंत्रज्ञान शिक्षण, डिजिटल शिक्षण दिले जातं आपल्याकडे। कॅम्प्युटरवर, लॅबवर आपल्याकडे इंग्लिशची लॅब आहे या ठिकाणी आणि सायन्स एक लॅब आहे। या लॅबमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त डिजिटल आणि तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल, जेणेकरून आपल्याकडे 11 ते 12 असे कॅम्प्युटर आहेत, त्यावर 8वीच्या मुलांचे जादा तास आपण त्या ठिकाणी रोज 2 तास त्या मुलांना कॅम्प्युटरचंही ज्ञान देतो आहोत आणि जे ऑनलाईन जेवढी माहिती आहे
ते पूर्ण आपण डिजिटल बोर्डवर या ठिकाणी शिकवत आहोत किंवा देत आहोत. सर आपण सांगितलं की आपल्या शाळेमध्ये मुला मुली दोघी आहेत, तो मुला मुलींसाठी जे स्टाफ आहे आपला स्टाफमध्ये कोण कोण? स्टाफमध्ये बघा, मुलींसाठी वेगळं टॉयलेट आहे या ठिकाणी, त्यांची सुविधा वेगळी आहे. जवळजवळ माझी पूर्ण शाळा कॅमेऱ्यामध्ये आहे. एकूण 15 कॅमेरे माझ्याकडे लावलेले आहेत, जेणेकरून मुलींच्या संरक्षणासाठी पूर्ण कॅमेऱ्यामध्ये त्या आपण शाळा कॅप्चर करून ठेवलेली आहे. तर आपलं पूर्ण नाव सांगून द्या. माझं नाव अनंत संभाजी माने. शाळेचं नाव? आणि शाळेचं नाव न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय चौका, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची संचलित असलेली शाळा आहे आणि ही एकमेव अशी ग्रामीण भागातील शाळा म्हणून ओळखली जाते. संगोपन सुट्टीनेच केले. वडिलांची पुणे येथे बदली झाली. वडिलांचे स्वतः 19व्या वर्षी, निमंत्रण 16व्या वर्षी, मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी. उच्च शिक्षणासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी पदवीधर होण्यासाठी पैशांचे फारसे आणि गाठा घडून एवढं बोलून या 2 शब्द होते. जय जवान. आपल्या शाळेमध्ये आताच सोशल मीडियासाठी औरंगाबाद न्यूज वार्ता आपल्या शाळेची संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे. तर सर्वांनी शिस्तीत बसा. सर्व बसे म्हणतात. सर्व संघ सावधान. अच्छा, जुन्यासारखं नमस्कार बसा. मागे